जय महाराष्ट्र मित्र हो. परळी वैजनाथ नंतर आम्ही निघालो औंढा नागनाथला. आलोय परभणीला आणि जेवणाची सोय होते मधुर भोज हॉटेलमध्ये. बघूया आमचं जेवण कसं आहे. पुढचा प्रवास करण्यासाठी गाडीमध्ये CNG आणि पोटामध्ये 2 घास जेवणाचे खूप गरजेचे होते. म्हणून आम्ही परभणीमध्ये मधुर भोज भोजनालय आहे ते उत्तम शाकाहारी हॉटेल वाटलं म्हणून आम्ही तिथे जेवून घेतलं आणि त्या हॉटेलची सजावट आम्हाला खूप आवडली. राजस्थानी जीवनशैलीचे विविध देखावे हे तिथे आम्हाला बघायला मिळाले. त्याचप्रमाणे तिथली पारंपरिक वेशभूषा आम्हाला तिथल्या कर्मचाऱ्यांची पाहायला मिळाली. मग पटापट आम्ही आमचं जेवण उरकून घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. परळी वैजनाथपासून औंढा नागनाथ हे 2 तास 41 मिनिटाचं अंतर मॅपने आम्हाला दाखवलं होतं. 119 किलोमीटरपैकी परभणीपर्यंतचे काही किलोमीटर आमचे संपले होते, पण अर्ध अंतर तरी आम्हाला अजून पुढे कव्हर करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही पटापट निघालो. पण आपल्या कोकणच्या तुलनेत विदर्भ मराठवाड्याच्या साईडचे रस्ते मला खूप आवडले. त्याच्यामुळे आम्हाला ते अंतर पार करणं लवकर शक्य झालं. मग आम्ही आमच्या CNG वरती लक्ष ठेवत असं औंढा नागनाथपर्यंतचं अंतर चांगलं पार केलं. आता आम्ही आलोय औंढा नागनाथ, ज्योतिर्लिंग 8वे. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा लावलाय. चप्पल स्टँड सुद्धा इथे अवेलेबल आहे आपले चप्पल ठेवण्यासाठी. आणि आम्ही आलोय पश्चिमेच्या दरवाजाजवळ. औंढा नागनाथ किंवा नागेश्वरम हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. सध्याचे मंदिर यादव घराण्याने बांधले आहे आणि ते 13व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. जेव्हा त्यांना हस्तिनापूरमधून 14 वर्षांसाठी दूर ढकलण्यात आले तेव्हा पांडवांमधील ज्येष्ठ युधिष्ठिराने ते बांधले होते असे म्हटले जाते. नागनाथ मंदिराला उत्तम कोरीवकाम आहे. मंदिर हेमाडपंथी वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. विमानाने जरी भेट द्यायचे म्हटले तरी जवळचे विमानतळ नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे. पांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर त्यांना द्यूताच्या अटीनुसार 12 वर्षांचा वनवास व 1 वर्षांचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. या दरम्यान पांडव भारतभर फिरले. फिरता फिरता ते दारुक वनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती. ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीचा पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले. मग त्याला समजले की ती गाय रोज शिवलिंगावर दूध सोडत होती. मग 5ही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि वीर भीमाने आपल्या गदाप्रहाराने त्या सरोवराच्या 4ही बाजूनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले. श्रीकृष्णाने त्यांना त्या शिवलिंगाविषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मग 5 पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले होते. सध्या उभे असलेले मंदिर शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून पुन्हा बांधलेले आहे. आजही आपल्याला ते बघायला मिळते.
औरंगजेबाने हे मंदिर पाडण्यापूर्वी ते 7 मजली होते असे इतिहासात काही ठिकाणी नमूद केलेले आहे. तर मित्र हो, आपलं औंढा नागनाथ या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन झालंय. मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर असं खाली उतरून जायचं आहे. तिथे 3-4 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. अतिशय सुंदर मंदिर आहे. आपण एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी आणि शिवलिंगाचं दर्शन घ्यावं असं मला वाटतं. तर मित्र हो, आम्ही आता आलो आहे औंढा नागनाथपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबाद जाणाऱ्या रस्त्याला असलेले CNG पंपावर. एक चांगला संदेश मी देऊ इच्छितो की औंढा नागनाथ या देवस्थानामध्ये आतमध्ये प्रवेश करताना तिथे आपल्याला रांग बघायला मिळते. तर रांगेमधून जाणाऱ्या पर्यटकांना तिथे काही घोळक्यामध्ये सोडलं जातं. म्हणजे 10-10च्या किंवा 20-20च्या लोकांच्या घोळक्यामध्ये सोडलं जातं. कारण जे शिवलिंग आहे ते मूळ गाभाऱ्याच्या खाली आहे. तिथे उतरून जाण्यासाठी एका वेळेला 1 किंवा 2 किंवा 3 माणसांसाठीच फक्त जागा निर्माण होते. त्याच्यामुळे तिथे स्पेशल सोयसुद्धा केलेली आहे. एक खास रांगेची सुविधा आहे. त्याच्यासाठी प्रत्येक माणसाला 200 रुपये आकारणी केली जाते. तर आपल्याला जर तिथे रांगेमध्ये जास्त लोक दिसली तर आपण त्या स्पेशल रांगेचा वापर करावा. म्हणजे 200 रुपये जरी आपल्याला भरायला लागले तरीही चालतं आहे, पण आपल्याला देवाचं दर्शन लगेच होतं. नाहीतर आपल्याला तिथे 3 किंवा 4 तासाचा अवधी जाऊ शकतो. जर तिथे लोकांची गर्दी असेल तर आपल्याला 10-10च्या किंवा 20-20च्या लोकांच्या घोळक्यामध्ये सोडलं तर प्रत्येकाला दर्शन मिळण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जाऊ शकतो. तर मित्र हो, दर्शन घेऊन CNG भरून पुढे निघेपर्यंत आम्हाला शेवटी रात्र झालीच. आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओंच्या माध्यमातून आपली भेट होईलच. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा आणि माझे व्हिडिओ आपल्या स्नेहीसंबंधींना शेअर करा. तर मित्र हो, मी काम करतो टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेसमध्ये. रत्नागिरीमध्ये आपण येणार असाल आणि आपल्याला वाहनाची गरज असेल तर आपण मला फोन करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. जय महाराष्ट्र.